नमस्कार. सत्या आता कोर्टात झालेला प्रकार आठवून खूपच चिडलेला असतो. त्याच्या डोक्यात नुसता राग राग असतो. त्याला असं वाटत असतं की रियाच्या बापाला धरून आपटावं, पण तो आता तसं करू शकत नसतो. तो विचार करत असतो की बापाची पेन्शन कशी मिळवायची. आणि तो आणि सुधाकरराव बोलत असतात. त्यावेळी सत्या म्हणतो, अहो बाप, मी काय सांगू, आपण कधी जर चुकलोच नसेल तर आपण का झुकायचं. त्यावेळी सुधाकरराव सत्याला समजावू लागतात, बाळा, एक गोष्ट लक्षात घे, झुकल्याने जर आपलं काम होणार असेल आणि सगळं काही सुरळीत होणार असेल तर झुकायला काही हरकत नाही. त्यावेळी सत्या म्हणतो, आपल्या बापाच्या वाकड्यात जाणाऱ्याला आपण कधीच सोडणार नाही आणि आपण ते सहन सुद्धा करू शकत नाही. त्यानंतर सत्या आणि सुधाकरराव बोलून झाल्यानंतर सत्या तिथं निघतो आणि त्याच्या बेडरूम मध्ये येतो. तिथे मीरा सुद्धा असते. सत्या रागावलेला असतो. मीरा तिथे येते आणि मीरा म्हणते, का हो, सारखा राग राग, सारखा राग राग. त्यावेळी सत्या म्हणतो, का येणार नाही राग, आपल्या बापाच्या वाकड्यात जाणाऱ्याला आपण कधीच सोडणार नाही आणि आता हे जे काही झालंय ना ते मला सहन सुद्धा होत नाही. त्यावेळी मीरा म्हणते, हा तुमच्या रागाचाच उपयोग करून आपण एक काम करू शकतो. मला ना मस्तपैकी एक आयडिया सुचलेली आहे. त्या आयडियाचा वापर करून आपण तुमच्या रागाचा सोबत एक वापर करूया आणि बापाची पेन्शन मिळवूया आपण. ते ऐकल्यावर सत्या म्हणतो, काय, तुला आयडिया सुचले, कोणती आयडिया सांग मला. त्यानंतर मीरा सत्याला आयडिया सांगते. सत्याला ती भन्नाट आयडिया आवडते आणि सत्या आणि मीरा ती आता आयडिया मिळून कशी सुधाकररावची पेन्शन घरी आणतात ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.